पण चर्चेची सुरुवात अर्थातच मला विकासजी तुमच्यापासून करायची आहे. त्याला पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्राला असा प्रश्न पडलेला आहे की तुमच्या पक्षाच्या नेत्यांची एवढी काय कामं पेंडिंग आहेत. जयंत पाटलांची तर एवढी कुठली पेंडिंग कामं आहेत की प्रत्येक आठवड्यामध्ये त्यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घ्याव्या लागत आहेत. आधी विनोद तावडे आणि काल तर मुख्यमंत्री. खरंच पडद्याच्या मागे काही सुरू आहे का? रात्रीचा हा पडदा नेमका काय आहे? जरा स्पष्ट करा, कारण कार्यकर्त्यांना कळत नाहीये तुमच्या मनात काय आहे. नाही, खरं तर मागच्या काही वर्ष सातत्याने वरचेवर अशा पद्धतीच्या आमच्या पक्षाच्या बातम्या पेरल्या जातात. का पेरल्या जातात, कोण पेरतंय हे खरं कळायला मार्ग नाहीये. कारण सगळ्या चॅनल्सवर ज्या बातम्या येतात त्या सूत्रांच्या हवाल्याने येतात. बरं नेमका कोणाचाही हवाला दिला जात नाही, कोणाचंही नाव घेतलं जात नाही. हे त्यातलं वैशिष्ट्य आहे. बरं, भेटी म्हणजे होत आम्ही आहेत, 2000 भेटी होत आहेत, भेटी होत आहेत. हे हे तरी खरं आहे की नाही? हे बघा, तुमचा सत्ताधाऱ्यांसोबत सुसंवाद भेटीगाठी फार वाढलेला आहे, हे तरी यातून दिसतंय की नाही? तो संवाद हा लोकशाहीमध्ये पूर्वीपासून आहे. आपण 2014 नंतर लोकशाही इथं आलेली नाही. 2014 नंतर हुकुमशाही आलेली आहे. पण 2014 पर्यंत या देशामध्ये लोकशाही होती, या महाराष्ट्रामध्ये लोकशाही होती आणि विरोधक आणि सत्ताधारी यांचं एकमेकाशी वेगवेगळ्या विषयावर सातत्याने चर्चा होणं, मतभेद असणं ही वेगळी गोष्ट आहे. वैचारिक हम्म. मतभेद. भारतीय जनता पार्टीबरोबर आमचे वैचारिक मतभेद आहेत का? होय, आहेत. भारतीय जनता पार्टी हा धर्मांध विचाराचा पक्ष आहे, हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष आहे आणि आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत, शिवशाहू फुले आंबेडकर विचाराचे आहोत. आमचा पक्ष आणि भारतीय जनता पार्टीची वैचारिक मतभेद पूर्वीपासून होते, ते आजही आहेत, ते उद्याही असतील. वैचारिक मतभेदाचं रूपांतर मनभेदात कधीच नसतं. आपल्याला आठवत असेल, अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं हार्टचं ऑपरेशन राजीव गांधींनी पुढाकार घेऊन केलं होतं. हे स्वतः वाजपेयींनी सांगितलं होतं. याचा अर्थ असा काढायचा असतो का? किंवा पंडित नेहरू सुद्धा वाजपेयींना अतिशय जवळ करायचे, संधी हो. द्यायचे आणि कमिट्यामध्ये ठेवायचे त्यांना. हे याचा अर्थ काय होता? किंवा वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये शरद पवार साहेबांना एका कमिटीवर घेतलं होतं, आपत्ती निवारणाच्या कमिटीवर प्रमुख पवार साहेबांना नेमलं होतं. याचा अर्थ काय? ते पक्षात जात असतात का? मुख्यमंत्री हे राज्याचे असतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री भाजपाचे नाहीयेत, हा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. दुर्दैवाने आपल्याकडे 2014 नंतर हे सगळं पद्धत बदलली आहे, बोलायची सांगायची पद्धत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असतात, एक भारतीय जनता पार्टीचे नाहीयेत. ते वागतात भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधानासारखं किंवा फडणवीस वागतात भाजपाच्या पंतप्रधानासारखं, मुख्यमंत्र्यांसारखं. हा भाग सोडून द्या, ते राज्याचे होत नाहीयेत. हा भाग वेगळा आलाही नाही, स्वतंत्र चर्चा होईल त्याची. पण आमचा पक्ष एक संघ आहे. डिमिलिटायझेशनच्या मुद्द्यावर आमच्या खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांनी आजही आवर्जून पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातले सगळ्या मुद्दे जे आहेत याचं खंडन केलेलं आहे. जयंत पाटील साहेबांनी सुद्धा स्वतः खंडन केलेलं आहे. आणि या सगळ्या खंडन करताना मागच्या तुम्ही जर वारंवार दर आठवड्याला जर पाहिल्या बातम्या, तर आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब असतील, रोहितदादा पवार असतील, स्वतः पवार साहेबांनी सुद्धा मागच्या आठवड्यात एका चॅनलला सांगितलं, हे कोण सांगतं कसं येतं म्हणून. विकासजी आमचे नेते पवार साहेब हे विकासजी, आज तुमचा जो वैचारिक बाणा दिसतोय, एवढं बाणेदार तुम्ही बोललात, असं विचार मांडणाऱ्यांची तुमच्या पक्षात आता किती संख्या आहे? नाही, त्याची काय परीक्षेला आम्ही बसलो नाही. आमचा पक्ष विरोधात आहे, इंडिया आघाडीत आहे, महाविकास आघाडीत आहे. याचाच अर्थ मी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात रस्त्यावर आंदोलन करतोय. मागच्या 6 महिन्यामध्ये आमचा पक्ष, तुम्ही बघा, आम्ही पंढरपूरला रोहितदादांच्या नेतृत्वाखाली उपोषण केलं, संभाजीनगरला रास्ता रोको आंदोलन केलं, कांद्याचं आंदोलन नाशिक जिल्ह्यात आम्ही केलं. रस्त्यावर उतरून आमचा पक्ष भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या विरोधात सातत्याने आवाज उठवतोय आमचा पक्ष. आता जयंत पाटील साहेबांनी विधिमंडळाच्या चालू अधिवेशनामध्ये भाषण काढून बघा, जयंत पाटील साहेबांची सरकारची अगदी कपडे काढल्यात विधानसभेच्या अधिवेशनात आता जयंत पाटील साहेबांनी मागच्या 8-10 दिवसात. ठीक आहे, मी काय फार तुम्हाला अजून खोलात जाऊन विचारणार नाही, पण अमोल मिटकरी आणि अजित चव्हाण हे खूप प्रयत्न करत आहेत हसू आवरण्याचं. त्याचं कारण असं आहे, अमोलजी, तुमचा बाणा आता बघितलं, त्याने सांगितलं की कशा प्रकारे ही सगळी वैचारिक लढाई आहे वगैरे. पण खरंच आता तुमच्यातले मतमतांतर आधी होते तसेच आहेत की आता तुमच्यात काही जवळीक आलेली आहे, काही तुमच्यातलं अंतर कमी झालेलं आहे? काय वस्तुस्थिती आहे? तुमचे नेते कालपर्यंत ज्यांचं नाव सुद्धा घेत नव्हते, हो, म्हणजे तुमचेच वरिष्ठ नेते, आता एकत्र बैठका होत आहेत अशी चर्चा आहे. बाहेर त्यांनी सांगितलं आम्ही भेटलो नाही म्हणून. पण खरंच हे अंतर कमी होतंय का? नक्कीच हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न होतोय.
तो झाला पाहिजे. तो लोकशाहीचं एक प्रतीक मानायला हरकत नाही. लोकशाहीच्या बाबतीत सर्वच लोक बोलत असतात, विचारधारेच्या बाबतीत सर्वच लोक बोलत असतात, पण मात्र विचारधारा आणि आपली कार्यपद्धती याच्यामध्ये जर लोकांना अंतर जाणवतं तर त्यामध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित होतात. मी आज कुठल्याही उतावीळ पद्धतीने उत्तर देणार नाही. मी अगदी शांततेनं तुम्हाला गालिबच्या शेर सुरुवात प्लीज करणार प्लीज तुम्ही की सांगाच आम्हाला कालची काय जी काय भेट घडतंय पडद्यामागे. मी काल रात्री 10:15 ते 11च्या दरम्यान ही वर्षा बंगल्यावर माननीय जयंत पाटील साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि तिथे आमच्या पक्षाचे पण 2 नेते उपस्थित असल्याचं काल रात्री मला कळलं. आणि त्याचं एका वाक्यात तर हमें पता है जन्नत की हकीकत लेकिन इस खून के लिए ये ख्याल अच्छा है. त्या रात्रीच्या 11:15 वाजताच्या पडद्यामागच्या घडामोडी ह्या मला असं वाटते भविष्याच्या वेगळ्या प्रकारच्या नांदीचे ते संकेत आहेत आणि ते तुम्हाला जास्त दिवस नाही, एक 8-10 दिवस थांबा, तुम्हाला ते बऱ्यापैकी संकेत दिसतील. मी मागच्या चर्चेमध्ये सुद्धा असंच म्हटलं होतं हा की काही आमदार आणि काही खासदार आदरणीय साहेबांचे हे सत्तेसोबत जाण्याला अनुकूल आहेत. हम्म. आता आदरणीय सुप्रियाताईंचं आपण प्रेस कॉन्फरन्स तुम्ही स्वतः दाखवली, त्यामध्ये त्यांनी म्हटलं की आम्ही पण डिलिमिटेशनचं विधेयक आमच्यापर्यंत आलं नाही. ते आल्यानंतर आम्ही त्यावर जर ते हिताचं असेल, राज्याच्या देशाच्या हिताचं असेल तर आम्ही नक्कीच त्यावर विचार करू. आणि आता महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांमध्ये पण मतप्रवाह वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू झालेले आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगेल की सध्या राजकारणामध्ये तुम्ही शाश्वती देऊ शकत नाही की हे होणारच नाही असं. हे त्याच्यामुळे आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये जसा खुलासा केला आणि त्यात ते सांगितलं की त्यांच्या मतदारसंघामध्ये लोक डिस्क्वालिफाईड झाले. त्या माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती, त्यात सुद्धा साहेब भेट घेऊ शकले असते, पण रात्री 11 वाजता ती भेट इतकी सहज नव्हती की 5 आणि 10 मिनिटात ती आटपावी. आणि महाराष्ट्रात तुम्ही बघा साहेबांच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर खाली लोकांनी ज्या काही पद्धतीनं त्यावर चर्चा गोष्टी दिल्या, मला तरी असं वाटतं की ही काही मतदारसंघाच्या विषयाच्या अनुषंगानं ती चर्चा नसेल. आता राजकारणात काही नवीन समीकरण घडलं तर मात्र मग विचारधारेचं काय अमोलजी, म्हणूनच मला तयार करून मला तुम्ही ठेवायची काय, हे ह्याच्यासाठीच वेगवेगळे आवडतात, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात ना असं खरं बोलणारे राजकारण्यांची संख्या खूप कमी झालेली आहे. सगळे काय म्हणतात त्याला, राजकीय बोलत असतात, खरं कोणी सांगत नाही. अजितराव आहेत त्याच्यातल्या त्याच्यात. अजितराव, कुठपर्यंत चर्चा आली आहे महाराष्ट्राला सांगा. नाही, एक गालिबची नज्म आहे. माझे मित्र इर्शाद, या चर्चेमध्ये आज त्यांनी एक नज्म छेडली की दोस्तों के भीड़ में भी एक दोस्त की तलाश है, मुझे अपनों के भीड़ में भी एक अपनेपन की प्यास है, मुझे छोड़ आता है हर कोई समंदर के बीच, इस डूबते हुए कश्ती को संवारने के लिए एक समझदार और वफादार दोस्त की जरूरत है, एक दोस्त की जरूरत है. असं आहे की अमोलरावांची ती नज्म ही गालिबची हा केली, मी मधली घेतली. बर, त्याची आवश्यकता